खेळ अंतिम टप्प्यात आलाय. मगाशी बघितलं चुरस वाढली आहे आणि आता खरी चुरस दिसणार आहे, कारण इथे काहीही होऊ शकतं. कुणी पुढे जाऊ शकतं, कुणी मागे राहू शकतं. आतापर्यंत एक माणूस आपल्या बरोबर नव्हता, ते म्हणजे घरातले सासरे बुवा. आता त्यांना विचारूयात काय होणार, शेवटी कोण जिंकणार आणि तुमचा आशीर्वाद कोणाकडे जास्त आहे, थोरल्यांकडे की धाकट्यांकडे? दोघांच्याकडे आशीर्वाद आहे. कोण जिंकणार, कोण मग? जिंकण्याची शक्यता धाकटी आहे. आशीर्वाद दोघींना आहे तसं त्यांनी म्हटलं, पण जिंकण्याची शक्यता मात्र धाकटी आहे. आता खेळ समजावून सांगतोय. खेळ असा आहे, काही चेंडू दिसतोय तिकडे, तर हे चेंडू असे घ्यायचे, जास्तीत जास्त चेंडू हातात घ्या. मी आता 2 घेतलेत आणि असे इथे ठेवायचे, असे पकडायचे, हात लावायचा नाही. आणि समोर बास्केट असणार, तुमच्या बास्केटमध्ये तुम्ही चेंडू टाकायचे. हा, पण चालत नाही जायचंय, लंगडी घालत जायचंय. जेवढे चेंडू मावतील मानेमध्ये तेवढे जास्तीत जास्त चेंडू घ्या आणि त्याशी पकडा. किती तुम्हाला हवे असतील तेवढे. सासूबाई सांगितलं 2च मावतील, पण त्यांनी ठरवायचंय. आणि सासूबाई तुम्ही काय करा, मदत करा जरा. बरं मला एक सांगा, तुमच्यावर कोण जास्त चिडतो त्यांना कमी द्या, आणि कोण तुम्हाला समजून घेताना आपल्या तिला 2 जास्तच द्या. लपूनच ठेवा चेंडू. ते तुम्ही ठरवा कोणाला किती द्यायचे. कळलं सगळ्यांना? तुमची वेळ सुरू होते आत्ता. चला. वेळ संपली. आता बघायचा आहे अंतिम निकाल. आतापर्यंत धाकट्या जाऊबाईंना होते एकूण 60 गुण प्राथमिक फेऱ्यांमध्ये. अभिनंदन. बघूयात चेंडू किती जमा केलेत. प्रत्येकी 10 गुण आहेत, म्हणजे 60 अधिक 1 70 आणि 80. अभिनंदन. थोरल्या जाऊबाईंना आतापर्यंत प्राथमिक फेऱ्यांमध्ये होते एकूण 50 गुण. अभिनंदन. आणि चेंडू जमा केलेले आहेत 50 अधिक 1 60 70 80 90. बरं, आणखीन 2 चेंडू तुम्ही जमा केलेत, पण ते फाऊल आहेत, कारण एकदा तुम्ही हात टेकला होता आणि एकदा खाली वाकून चेंडू सोडलात, त्यामुळे हे नाही पकडणार. तुम्हाला मिळाले एकूण 90 गुण. अभिनंदन. 80 90. पण अजून एक गंमत आहे, ती म्हणजे सासूबाईंचे गुण. बघूयात ते कुणाकडे गेलेले आहेत. सासूबाईंनी बोनस गुण दिलेले आहेत धाकट्या जाऊबाईंना. अभिनंदन. म्हणजे 90 आणि 90 काय झाला. आता काय करायचं? परीक्षिका आहेत आमच्याकडे, त्यांना मी बोलवतोय. तर आता बोलवतोय सासूबाईंना. या आता बघूया सासूबाई काय करतायत. निकाल आता कसं असतं माहितीये का, तुम्ही परीक्षिका आहात, आता टाय झाला, पण आणखीन एक गोष्ट तुमच्या हातात असते, एक म्हणतात ना ब्रह्मास्त्र, पावर आहे तुमच्याकडे. तर ती पावर अशी आहे, आता पैठणी तुमच्या हातात देणार, दोघींपैकी एकीला तुम्ही द्यायची. चालेल? मी सांगू का निर्णय? तुम्हीच निर्णय सांगायचा. तुम्ही परीक्षिका आहात, तुमच्या हातात आहे. टेन्शन घेऊ नका, आम्ही आहे तुमच्या बाजूने. पैठणी ना? हा, करुणा. करुणा म्हणजे धाकट्या जाऊबाई ठरल्यात होम मिनिस्टर. उपविजेत्या थोरल्या जाऊबाईंना मिळते झी मराठीतर्फे भेटवस्तू. सासूबाई देतात त्यांच्या आवडत्या सुनबाईंना पैठणी. उपविजेत्या ठरल्यात थोरल्या जाऊबाई. मला त्यांना विचारायचं काय, तुम्हाला निर्णय हा मान्य आहे का? सासूबाईंनी 10 गुण पण त्यांना दिले आणि पैठणी पण. हो, मला सासूबाईंचा निर्णय मान्य आहे. मग तिकडे का दिले असतील असं तुम्हाला वाटतं? छोटं जे असतं त्याच्याकडे थोडं झुकतं माप असतं ना. झुकतं माप असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांना दिलं. बरं, तुम्ही अशी काय सेवा केली होती हो त्यांची? 10 मार्क तुम्हाला, पैठणी पण लगेच तुम्हाला, विचार नाही केला, कसं काय जिंकलात? मी उत्तर सांगते, मी खूप सेवा करते आणि यापुढे पण करीत राहीन. अच्छा, खूप सेवा करता, याचा राज की बात है. म्हणजे तुम्ही हे लक्षात ठेवा, आता सेवा करायला सुरुवात करा सासूबाईंची. आणि एपिसोड कसा वाटला हे पण मला कळवा, त्यासाठी आमचा पत्ता आहे होम मिनिस्टर जाऊबाई जोरात, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेल द्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल ZMJBJ स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. असाच पैठणीचा खेळ रंगणार एका नवीन घरी. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.